हाय एव्हरीवन. तर आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस. तर सकाळ सकाळ बघा किती सुंदर झालेली आहे. ऊन पडलेला आहे, म्हणजे सूर्य दिसत आहे नाही तर पावसाचंच वातावरण असतं नेहमी. तर 2-3 दिवस झालं ऊन पडतं आहे आत्ता. आणि मी सुरुवात आत्ता केली आहे शेगडीच्या पूजेने. तर पहिल्यांदा मी शेगडीची पूजा करते आणि तुळशीला पण दिवा वगैरे लावून घेते. आणि आता मी तुमच्याबरोबर एक रेसिपी पण शेअर करणार आहे, नवरात्रीची स्पेशल रेसिपी. तर व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत. आणि आता उंबरट्यावरती पण मी रोज हळदीचं लेपन करते, रांगोळी वगैरे काढते. आणि आता परत देवपूजा वगैरे करून घेतली, म्हणजे मी फुलं वगैरे चेंज करते रोज देवांची, म्हणजे घरात कसं प्रसन्न वातावरण राहतं आणि आपल्या मनालासुद्धा शांती मिळते. आणि आरती करून घेते, गणपतीची आरती आणि मग देवीची आरती करून घेते. तर मळवट बघा किती छान दिसतोय अजूनसुद्धा. तर अशा प्रकारे मी पूजा केली. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर एका पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत. आता ही उपवासाची रेसिपी आहे. तुम्हाला जर का जिरे टाकत असाल तुम्ही आत्ता नवरात्रीमध्ये तर तुम्ही टाकू शकता. मी नाही टाकत. तर मी डायरेक्ट मिरच्या वाटून टाकल्यात आणि त्यात बटाटा टाकलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्या तुम्ही. आणि आता बटाटा वगैरे नीट परतल्यावरती त्यात आपल्याला थोडंसं शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकायचं आहे, जेणेकरून त्या बटाट्यालासुद्धा चांगली चव येईल. असं गोड बटाटा लागणार नाही त्यामुळे. आणि ही झणझणीत अशी रेसिपी आहे. आणि नंतर परतून झाल्यावर थोडा वेळ परत आपल्याला अजून ठेवायचा आहे पॅनमध्ये. तसंच मग म्हणजे तो आपला बटाटा तयार झाला. आणि हे पीठ ना मी उपवासाचंच पीठ आहे, जे आपण भाकरीसाठी दळतो ना, तेच पीठ आहे. त्या पिठाचं आता मी घावण करणार आहे. तर तुम्ही बघा. आणि तुम्हाला म्हणजे आपण डोस्याला कसं पीठ बनवतो ना पातळ, तर तसं आपल्याला त्याचं बॅटर बनवायचं आहे. तर मी असं हे बॅटर बनवलेलं आहे. खूप छान घावण होतात ह्याचे. तर आता पॅनवरती मी आता तेल टाकून ते बॅटर टाकून घेते. आणि हे ना जास्त म्हणजे असं कडक होऊन द्यायचं, तेव्हाच ते छान होतं. जर का तुम्ही ओलसरमध्येच जर का ते काढायला घेतलं ना तर ते तुटून जाईल. त्यामुळं ना तुम्ही ते काढताना ना, जेव्हा तुमचा खालचा म्हणजे ढोशाचा जो खालचा भाग आहे ना, तो जास्त चांगला भाजला गेला पाहिजे, तेव्हाच पलटी मारा त्याला. नाही तर मग ते तुटणार लगेचच, कारण एकदम मऊसूत पीठ असतं ना ते, त्यामुळे ते लगेच तुटतात. तर बघा आता किती छान झालेलं आहे. आणि मी एकीकडे तोपर्यंत मिरच्या तळून घेते, कारण आता ही रेसिपी अशी झणझणीत रेसिपी आहे म्हणून. तर मिरच्यासुद्धा तळताना एक टीप वापरायची आपल्याला, नाही तर मग ते तशा मिरच्या तळल्या ना डायरेक्ट तर ते फुटू शकतात मिरच्या. म्हणून आपल्याला मिरच्या चिरताना सुद्धा मिरच्या चिरून मग आपल्याला तेलात टाकायच्या आहेत. आणि मग त्याच्यावरती ते काढून घेतल्यावरती मग आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर आता तुम्ही साईडला बघू शकता, मग लगेच मीठ टाकायचं, म्हणजे त्या मिरच्यांनासुद्धा मीठ लागतं. तर अशी ही रेसिपी आहे. आवडली असेल तर लाईक नक्कीच करा आणि शेअर पण करा. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आज माझ्या जावेच्या इथे कुंकुमार्चन होतं, तर त्या भजनी मंडळ होतं त्यांचं इथे आलेलं. तर तुम्हाला जर का यांचा नंबर हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप छान यांनी गाणी वगैरे देवीची म्हटली आणि कुंकुमार्चनसुद्धा केलं. तर नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ.
व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.